मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज रक्षाबंधन आहे. तर आज रक्षाबंधनला कृष्णन कृष्णन कशी दिसते? कृष्णन गोड गोड दिसते ना? गोड दिसते ना? हो की नाही? किची दे मला. आणि आज तू काय करणार आहे बाबू? आज तू असं करणार. दादा तुला गिफ्ट देणार. ओके. आज आपली रक्षाबंधन आहे की नाही? तर आज आमची रक्षाबंधन आहे. तर मुलांची म्हणजे शिवांश आणि कृष्णाची रक्षाबंधन आहे. तर बघा आता मस्तपैकी ते लोक आता एकमेकाचे म्हणजे काही मेमरीज असायचे लहानपणापासून मुलांना मोठं झाल्यानंतर बघायला आवडतं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आम्ही सांगत असतो की इम्पॉर्टन्स आपल्या जे फेस्टिवल्स आहेत ह्या की रक्षाबंधन म्हणजे नक्की काय किंवा 15 ऑगस्ट झाला तर ते नक्की काय, आम्ही सगळ्या गोष्टी मुलांना सांगत असतो. तर अशामुळे मुलांना आपल्या ट्रेडिशनल काही गोष्टी आहेत त्या समजतात. आणि बघा आता आम्ही रक्षाबंधन किती मस्त पद्धतीने साजरी करणार आहोत. तर असं बघा छानसा रक्षाबंधनचा कार्ड तयार केलेला आहे मी. तर आता बघूया श्रीकृष्णाला आणि शिवांची रक्षाबंधन मस्त. रक्षाबंधन झालेली आहे. तर आता मी माहेरी चालली आहे. तर आपण आता भेटूया तिकडे. हॅलो एव्हरी
एव्हरीवन, तुम्ही आता बघू शकता मी माझ्या माहेरीच आहे. आता आलेली आहे. पृथ्वीला भेटली मी, बरं वाटलं, छान वाटलं. रक्षाबंधन दिवशी सेलिब्रेट करता नाही आलं, पण त्याला भेटून खूप बरं वाटलं. आणि हे बघा, हे दोघं पण आहेत इथेच. ह्यांची पण रक्षाबंधन मस्त साजरी झालेली आहे, ते तुम्ही बघितलेलंच आहे. आणि ही बघा माझी मम्मी, आणि ही बघा आणि ही तर आता मस्त जेवणाचा बेत केलेला आहे. तर चला आता आम्ही जेवतो आणि तुम्हाला सुद्धा ते जेवण दाखवते. तर माझ्या मम्मीने बघा किती छान जेवण केलेलं आहे. तर ती तुम्हाला आता सांगेन काय काय केलेलं आहे. इकडे केले तुम्ही मालवणी वडे, हा केलाय काजू पुलाव, इकडे आहे पुदिना चटणी, हे चटपटीत सुरणाचे काप, इकडे ही मिरची तळलेली, हे चटपटीत आपलं पनीर, अळूवडी, पनीर टिक्का मसाला, शेवयाची खीर, चिंच गुळाची आमटी आणि हे पापड. तर तुला काय आवडलं जरा सांग. हे जेवण केलेलं आहे. हे बघा, ही माझी मम्मी. तर माहेरी आल्यानंतर बघा किती मस्त वाटतंय. इथे माझं लहानपण बालपण ह्या घरात गेलेलं आहे. आणि आल्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलतात, पण खूप छान वाटतं. आणि हे बघा, माझ्या मम्मीने खूप छान छान झाडं लावलेली आहेत. खूप छान छान झाडं लावलेली आहेत, मस्त. आणि हां, ओव्याचं झाड पण लावलेलं आहे. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवते. हे बघा, ओव्याचं झाड पण लावलेलंच आहे. आणि इथे ही तुळस ॲक्च्युली ही मेन तुळस असणार. नाही बघा, ही मेन तुळस आहे. ही आता पूर्ण सुकलेली आहे. ह्याच्या बिया पडून इथे बाजूला ह्या तुळशी झालेल्या आहेत. आणि हा जो नारळ आहे, हा जो आपण देवारात लावतो त्याचा जो कोंब येतो तो नारळ आहे. असं माझ्या आईला पण झाडांची आवड आहे. आम्ही इथे आलो, जसंच तुम्हाला मी बोलली की माझ्या भावाला म्हणजे मी राखी नाही बांधू शकत. त्याचं कारण रिसेंटली माझे चुलता आणि माझे काका, मोठे काका आणि माझी आजी ऑफ झाले दोघं पण. तर त्याच्यामुळे आम्ही गोष्टी थोड्याशा त्याचप्रमाणे सेलिब्रेट करतोय. तर तुम्हाला हा ब्लॉग माझा रक्षाबंधनचा कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओला शेअर, लाईक आणि कमेंट हे नक्कीच करा. तर इकडे येऊन मी माझ्या भावाला भेटलेली आहे आणि आई वडिलांना सुद्धा भेटलेली आहे. तर मस्त वाटलं आहे ना सगळ्यांना भेटून रक्षाबंधन दिवशी. त्याला मी दाखवणार होती पण तो झोपला आहे. तर आता आम्ही आमच्या घरी चाललोय. मस्त वाटलं रक्षाबंधनचा दिवस, आई वडिलांना भेटलो, भावाला भेटलो, छान वाटलं. आणि रेग्युलर प्रमाणे एक बॅग आणतो आम्ही. आमचे जाताना किती बॅग्स भरतात बघा, 1, 2 हे आमचे बॅग्स भरतात. आणि मस्त चला आता आपण जाऊया. ओला जस्ट बुक केलेली आहे मी, आता निघते. भेटू आपण आपल्या घरी. मस्त वाटलं भेटून, छान वाटलं. मस्त चांगले चांगले ब्लॉगिंग कर, ठीक आहे. सगळेजण तुला सपोर्ट करणार. सगळेजण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूर तुमचा सपोर्ट राहू दे. माझी मुलगी आहे आणि तिची लाईफस्टाईल, तिच्या घरात स्वामींचं मंदिर आहे, स्वामींची मूर्ती आहे, स्वामींची पूजा आणि मुलांच्या बरोबर तो स्ट्रगल असतो, तर ती पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर तिच्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट करा.